शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व खासदारांची अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद होती आहे। खासदार अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी सगळ्या खासदारांची बैठक बोलावली गेली आहे आणि यावेळी ते सगळेजण माध्यमांशी संवाद साधणार आहेत। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरतीच ही पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळते आहे। एकूण 9 खासदार ठाकरे गटाचे हे शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे आणि त्याचमुळे आता सगळ्या घडामोडी वेगवान स्वरूपाने घडताना दिसतायत। खासदार अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी सगळे ठाकरे गटाचे 9 खासदार एकत्र आले आहेत आणि थोड्याच वेळात ते पत्रकार परिषदेतून माध्यमांशी जनतेशी संवाद साधणार आहेत। तर दरम्यान ऑपरेशन टायगर वगैरे असं काही होणार नाही असं वाजे म्हणाले आहेत। ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजेंनी हे सगळे दावे फेटाळून लावलेत। माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही असंही खासदार वाजे म्हणालेत। संतोष बांगरांना मी ओळखत सुद्धा नाही असाच पलटवार वाजेंनी केलाय। तर प्रमोद जगताप आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी खासदार वाजेंसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली। आपण पाहूयात ते काय म्हणालेत। राजाभाऊ वाजे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। खासदार भाऊ, ही चर्चा सुरू झालेली तुमच्या पक्षातले खासदार, सत्यता काय नेमकं? माझ्यापर्यंत तर काही कोणी आलेलं नाही आहे आणि माझ्याशी कोणी संपर्क साधलेला नाही। आमच्यात काही चर्चा नाही आहे। अच्छा, संपर्क साधलाच नाही तुमच्यासोबत, मग ह्या बातम्या येतात कुठून? किंवा मला ते माहीत नाही, परंतु माझा कुणाशी संपर्क झालेला नाही। काही वेळापूर्वी मला आमदार संतोष बांगर भेटले, ते म्हणतात आजूबाजूचे 3 खासदार माझ्या एकट्याच्या संपर्कात आणि त्यात संजय राऊतांचं पण नाव आहे, किंवा संजय राऊत पण आमच्यासोबत येऊ शकतात। आता कोणत्या आजूबाजूच्या, आता संजय बांगरांना मी ओळखत आहे, मी पाहिले नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मतदारसंघाचे आजूबाजूचे कोण आहेत मला माहीत नाही, पण माझा काही संबंध नाही त्याचा। असं काही होईल असं वाटतच नाही म्हणजे तुम्हाला? मला वाटत नाही। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। तर या सगळ्या चर्चेदरम्यान प्रश्न उपस्थित होतोय की ठाकरे गटाचे ते विद्यमान 9 खासदार कोण? पाहूयात। तर सध्याचे विद्यमान खासदार आपण पाहतोय। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत खासदार आहेत। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई आहेत आणि ईशान्य मुंबईमधून सुद्धा एक खासदार आहे। परभणी लोकसभेमधून संजय जाधव आहेत। धाराशिव लोकसभेतून ओमराजे निंबाळकर आणि शिर्डी लोकसभेतून भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार आहेत। तर नाशिक लोकसभेतून राजाभाऊ वाजे, यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख आणि हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत। खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडू शकतात याबद्दल काही मुद्दे समोर येत आहेत, ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार आहे आणि त्यामुळे अनेक खासदारांना भविष्याची चिंता वाटतेय। खासदारांना मतदारसंघासाठी निधी मिळण्यात अडचण येते। तर केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे महायुतीचे सरकार असल्यानं त्याचा फायदा खासदारांना होऊ शकतो असंही बोललं जात आहे। पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा गौण ठरलाय। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला विधानसभेत जनतेनं स्वीकारलंय, हाही एक प्लस पॉइंट आहे। तर केंद्रात भाजपची साथ असल्यानं मतदारसंघात विकास कामांना गती मिळण्याला मदत होईल असंही बोललं जात आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ठाकरेंचे खासदार आता त्यांची साथ सोडून शिंदेंकडे जाण्याचा विचार करतायत। हे मुद्दे